नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। मोफत रेशन घेणाऱ्यांनो सावधान, या यादीत नाव आल्यावर गहू तांदूळ होणार बंद। केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत मोफत रेशन घेत असलेल्या सर्व धारकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। सरकारच्या अनेक वेळा लक्षात आले की अपात्र लोक देखील या योजनेअंतर्गत मोफत रेशनचा लाभ घेत आहेत। या योजनेअंतर्गत जे लोक आयकर भरतात किंवा सरकारी नोकरी करतात त्यांना रेशन मिळण्यास पात्र नाही। त्यामुळे आता आयकर विभाग प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत लाभार्थ्यांच्या यादीतून अपात्र लोकांना काढून टाकण्यासाठी अन्न मंत्रालयासोबत डेटा शेअर करेल। PMGKY अंतर्गत अशा गरीब कुटुंबांना मोफत रेशनचा लाभ दिला जातो जे आयकर भरत नाहीत। सरकारने 2025 ते 2026 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात PMGKY साठी 2,03 कोटी रुपयांची तरतूद केली होती, जी चालू आर्थिक वर्षाच्या 1,97,00,000 रुपयांच्या सुधारित अंदाजापेक्षा जास्त आहे। देशात कोविड-19 साथीच्या आजारामुळे निर्माण झालेल्या आर्थिक मंदीमुळे गरीब आणि गरजूंना येणाऱ्या अडचणी कमी करण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना सुरू करण्यात आली।